हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर हा आहे माझा फर्स्ट ब्लॉग. हप्त्यातून 2-3 वेळा ब्लॉग येत जातील, तर प्लीज मला सपोर्ट करा. आत्ता 10 कमी आहे, तर मम्मी सकाळपासून बोलते की लवकर आवर. तर आता झाडू मारला, तर मी आता जातो आंघोळीला. 10 hours later. तर काही मी आंघोळीवरतून आलो आहे. तर आता मी पहिले नाश्ता करेन, कारण आज खूप कामं आहे. बाहेर जायचं आहे, गणपतीचं सामान आणायचं आहे, घर थोडंसं रिनोव्हेट करायचं आहे, घराची साफसफाई करायची आहे, कारण 2 महिने येत आहे गणपती. रक्षाबंधन पण आहे. ही माझी बहीण. नाव काय? नाव पण सांग. हां, पूर्ण. हां. तर हे बाहेरचं आमचं वातावरण खूप भारी झालं आहे, काळं झालं आहे. त्या पावसामुळे आम्हाला बाहेर पण जाता नाही येत. बिकॉज पाऊस सारखं येतोय जातोय, ये जा करतोय. बट वेदर खूप छान. ही आमचे झाडं जे सुकून गेले. ही आमची मागची गॅलरी आहे. आणि ही 10वीची गोडी, जी एक्स्ट्रा क्लासला पण नाही गेली. गाईज, आज सॅटरडे. युजली आम्हाला स्कूल नसते सॅटरडेला, बट 10th स्टँडर्ड आहे म्हणून एक्स्ट्रा क्लास असतो. बट मी रोज स्कूलला जाती, हे पण सांग. माझी स्कूल 8:30ला मी जाते, कारण मी 6ला येते, म्हणून मग मी आज सुट्टी घेतली. बिकॉज माझ्याकडून आज उठल्या नाही गेलं. ती आमची चुकी नाही. मग तर तुम्हाला विचार पडला असेल आम्ही एवढ्या लवकर गणपतीचं डेकोरेशन करायला का घेतलं. तर आम्हाला थोडंसं चांगलं करायचं आहे, थोडंसं ॲस्थेटिक म्हणजे, आणि डिटेलिंग पाहिजे नाही आम्हाला खूप जास्त. आणि ह्या वेळेस आमचं डेकोरेशन जर अवघड आहे, म्हणून पण आम्ही लवकर करणार. 2 बिकॉज आम्हाला महिने जसं बघितलं नंतर खूप महाग पण जातं सामान. हा, बिकॉज तो सीझन महाग येतो ना, जातं. म्हणून महाग सीझन येतो, पडतं, खूप म्हणून आम्ही महाग आज पडतं. बघायला जाणार आहे. काय घेतलं नाही तरी ऍटलिस्ट रेट वगैरे काढूया आम्ही. आणि डेकोरेशन होणार आहे इथेच. इथे असं करणार आहोत. आणि गाईज, आम्ही काही दिवसांपूर्वी हे घेतलेलं अशा गोष्टी. हे शोपीस साठी हे लकी बांबू आहे. लकी बांबू म्हणजे त्याने आपल्याला लक होतं, लक हा. येतं. पण हे घरात हे पांचट मारता. लक आलेलं नाहीये. हां, ही पेपरला जे नापास व्हायचे ते होतीच, जे कमी मार्क पडायचे ते पडताच. गाईज, असं काही नाहीये, मी टॉपर आहे. हे शोपीस, तर हे घरामध्ये ठेवायला. येस गाईज, आम्ही 20 रुपयाला घेतलेले. लास्ट तर ठेवू नाही शकत, पण घरामध्ये ठेवायला आहे. हाती आहे म्हणजे माझा भाऊ. खरं बोलली तू, त्यामध्ये काय म्हणण्यासारखं नाही. आणि हे माहित नाही काय आहे. बदक आहे, बागडा आहे. बगळा बदक. गाईज, कमेंट मध्ये सांगा बगळा बदक काय फरक काय असतो. आणि चिमणी आहे. हां. तर काहीच आम्हाला घरात खूप बोर होतं. वायफायचं नेट पण नेमकं संपलेलं, आमचं वायफाय जे असतं ना गाईज, ते संपलंय. हां. काय केले. तर आमचं वायफाय आहे ना, तर ते संपले. आम्ही जर ऑफर मध्ये टाटा घेतलेलं संपले. आहे, सो ते 3 महिने फ्री येणार आहे. पण काल एक पण ते दिवस काल- गेला. हां. काल एक दिवस अख्खा आमचा बिना नेटचं गेलेलं आहे. हा ना गाईज, देखो मम्मी भी देखने को नहीं मिला. तर गाईज, आता आम्हाला खूप बोर होत आहे. आपण आमची मम्मीचं म्हणणं आहे की आम्ही अभ्यास करू शकतो. हे 11वीला पण गेले, मी सायन्स साईड घेतली. काय सायन्सचे स्टुडंट बघा काय करू राहिले, अभ्यास नाही करत. आत्ताची स्टार्ट झाली. बट स्टील केलं पाहिजे. 12वीला चांगलं मार्गाने पास व्हायचंय. हा, बाय द वे, आमचे सप्टेंबरमध्ये पेपर पण आहे. त्याचे जाता काय माहिती. हो, सप्टेंबर मध्ये पेपर आहे, अभ्यास वगैरे. काहीच नाही होत राहतं. जेवढं नाही तेवढं करायचं. आणि तू 10वीला आहे, तुला अभ्यास करायची गरज आहे. मी अभ्यास करते गाईज. ही बॅग जशी तशी पडेल आहे. बुक इथं पडेल होते, ते आत्ता ठेवलेले आहे बॅगेत. गाईज, मी रोज अभ्यास करते, मी टॉपर आहे. कामं पण करत नाही. गाईस, ही आत्ता 10 वाजता उठलेली आहे. गाईज, मी रोज आहे ना, रोज 6ला उठायची. ती माझी आज थोडी विचार चुकी. केला- शाळा आहे, मग जायला लागन. आज विचार केला मी 10ला उठल, म्हणून आज 10ला. 10ला उठले. तर काही आम्ही आलो आहे ऑर्गेन चिली फ्लेक्स घ्यायला. बघू राहिलं कोणतं घ्यायचं, कोणतं नाही. प्राईस बघून घे. खूप काही सामान आहे इथे. चिली फ्लेक्स प्राईस कुठे लिहिली आहे.
याची प्राईस कुठे आहे दीदी? आमच्यामध्ये कन्फ्युजन आहे, हे घ्यायचं का हे घ्यायचं. मला वाटतं हे घ्यावा, चांगलं दिसतं. गाईज इथं टाईप पण आहे, गार्लिक पावडर, चिली फ्लेक्स, गार्लिक पावडर आणि याचे ऑरेगनो हे वेगळं आहे. पण या ऑर्गेनोवरती काय लिहिलं आहे बघा, आणि या ऑर्गेनोवरती लिहिलं आहे ओनली पिझ्झा मिक्स. गाईज आम्ही हे पण घेतोय, गार्लिक ब्रेड सीझन, हे चिली फ्लेक्स आहे. तर गाईज मी आलो सामान घेऊन गार्लिक ब्रेडचं. पाऊस खूप चालू होता, अजून पण चालूच आहे. गार्लिक ब्रेडसाठी जे पण सामान लागणार आहे ते आणलं आहे, जसं की काय ऑर्गॅनो काही इथं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. काय हे ते? रेडीमेड काहीतरी आहे, माहित नाही, आता बघूया याचं चीज काय गार्लिक करणार आहे. काय आहे? हे आमच्या दीदीला जास्त डोकं याच्यातलं, ती करणार आहे. सीझनिंग, चिली फ्लेक्स आहे हे, बाय द वे चीज गार्लिक सीझनिंग आहे. बटर, चीज आणि ब्रेड. सो तर घरच्या घरी बघू आता कसं जमतं कसं नाही. फर्स्ट ट्राय. आणि हे आमची शेफ दीदी करणार आहे. ही माझी बहीण जी प्रवाज घे. तुझ्यामुळे झालं, पावसात हे दोघं घेऊन आले आणि मला नव्हते घेऊन गेले. काय तर गाईस वाजले आहे 6:30. मी करतोय चहा आणि आज बाहेर जाणं काही जमलं नाही कारण पाऊस भरपूर होता. आत्ता थांबलाय पाऊस. जे ऑफिसला पण जायचं होतं कारण नेट अजून आलं नाही, वाटतं चालू नाही झालं आहे. दिवसभर खूप बोर झालं आहे, बाहेर जाणं झालंच नाही आमचं. ही आमच्या लिओला खूप थंडी वाजते, बिकॉज खूप थंडीचं वातावरण आहे आणि इनफॅक्ट मलाही वाजते. जशी तू कुत्री झाली ना. नीट बोल. तर काही आता माझा भाऊ चहा बनवतो माझ्यासाठी. जा लोक चहा. वातावरण खूप मस्त झालं. तर गाईस ही आहे माझी मम्मी, हाय कर. आणि ही आहे माझी दीदी, जिचं नाव आहे हिंदवी. म्हणजे ती आत्ता रडत होती, मला पण नाही माहिती का बरं रडत होती. हाय कर दीदी. नाव काय? नाव बोल. मोठा भाई. नाव सांग तुझं. हिंदवी. तर आम्ही दोघं ट्विन्स आहे आम्ही दोघं. तर मम्मी आज का बनवणार स्वयंपाक? मिसळ पाव. ठीक आहे, तर आज तुम्हाला रात्री मिसळ पाव बघायला भेटेल. दिवसभर खूप बोर झाले. चहा उकळू येतोय, कळतोय आमचा लिओ. तर गाईस हे आमच्या टेरेसवर दिसतं व्ह्यू. इथं पाणी साठतं. तुम्हाला आमचं वातावरण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या इथला चारही बाजूचं म्हणजे डोंगर दिसता. तू याच्यामध्ये काय म्हणणं आहे तुझं? खूप भारी वातावरण आहे गाईस. डोंगर पण एकदम क्लिअर दिसतोय, एकदम भारी वाटते. बिचाराची थंडी बी बसते गाईस. डोंगर बघू शकतो, एकदम क्लिअर दिसतं गाईस. साफ एकदम क्लिअर आहे गाईस. आमचं मिसळ पावाच कॅन्सल झालं कारण आमची दीदी पडली आहे आजारी. मम्मीचेच लाड करते जास्त, आमच्या दोघांचे नाही करत. बिलकुल जीव दिला. आम्ही कोण आहे? कोण आहे? परके. असे आम्ही बाहेर- परके झालोय, Yes, guys. आम्हाला आई जीव पण. सो गाईज आता आम्ही बाहेर जाणार आहे.
ब्लॉग बनवी बिकॉज हिला गोळ्या आणायच्या आणि डाळ आणायची आणि थोडंसं आहे डाळ भात काय तिला बनवतो. आणि हिला नेतोय कारण कंटेंटसाठी कंटेंट पाहिजे व्हिडिओला व्ह्यूज कसं येणार मग तर त्यासाठी लागन. गाईज बाकी म्हणजे बहिणे म्हणून नाही कंटेंट केली छान गाईज. चल रे उडे मार. अजून एक सदस्य आहे. तर गाईज मी जाऊन आलो सामान घेऊन आलो. तर मला चिप्स पण आणले ते स्थापण्यासाठी आणले होते पण मी खातोय आता. आणि ही आमची हिंदवी आजारी पडली आहे आणि मोबाईलमध्ये पण काय करते मला ते कळत नाही आहे. लॅपटॉपमध्ये काय करते मला ते कळत नाही आहे. नेट नाही आणि हे लॅपटॉप कसं करते माझ्याकडे आहे काय डाटा. किती मेरे पास अनलिमिटेड. आमचा लिओ बोंबलतोय. आणि माझी मम्मी आता करणार ते स्वयंपाक करणे करत ते भांडे घासते नाही भांडी नाही घासत ते स्वयंपाकाला लागते. माझी मम्मी असती उभं राहायला त्यावर काय माहिती त्यावर लागते. आता आम्ही काहीतरी करतोय यूट्यूब बघतोय. खूप वेळ झालं यूट्यूब नाही बघितला. काय चालू काय गाईज ही स्वतःचं पास पण नाही सांगत मोबाईलचं पण नाही आणि ना हॉटस्पॉटचं का नाही सांगत ग. नाही सांगत. नव्हतं कनेक्ट लवकर नव्हतं कनेक्ट. फोन आहे म्हणजे फोनमध्ये बघा. गाईज मी थोडी जास्तच आजारी पडली. मला ताप आलाय आणि सर्दी पण खूप झाली आहे आणि त्यात मी आज पावसाचं जर भिजले होतं आणि हा मला इथं दाखवू खातोय आणि मी नाही खाऊ शकत कारण माझा घसा पण दुखतोय. नजर नको लावू. एकदा नाही. आजारी आहे ना निदान केलं. कनेक्ट होतंय. कनेक्ट का नव्हते मला ते नाही सारखं सारखं ट्राय करते बट ते होतच नाही कनेक्ट. त्याला चालू व्हायला खूप टाइम लागणार आहे हे तर कळणारच आहे. पण ही माझी चिप नुसते खाऊ राहिले. ते बघा आता डायरेक्ट चिप्सचं पॅकेट उचललंय. दे इकडे मागं स्मगलर. तर काही ही अनाडी बघा तिचा मोबाईल पण तिच्यासारखाच अनाडी झालंय. फायनली कनेक्ट झालं. आता आम्ही यूट्यूब बघेन. सकाळपासून बघितलं नाही आम्ही पण ही जे काय बघते ते मला बिलकुल नाही आवडत. तू यूट्यूब का बघते मग इंस्टा बघत जा त्यापेक्षा. इंस्टा बघत जा. तर काही डाळ भात रेडी आहे. डाळ भात खाईन आता. डाळ भात खाऊन झालं भेटतो तुम्हाला. तर काही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.